चांगलं काम चालू ठेवलंय आणि आज या 2 दिवसात आपण त्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणार आहोत, त्या सगळ्या विभाग प्रमुखांचा सन्मान करणार आहोत. त्यामुळे ही स्पर्धा एक वेगळी स्पर्धा आहे, एक स्पेशल स्पर्धा आहे. यस पंचांचा इशारा येतोय. विजयासाठी आवश्यक धावसंख्या आहे ती म्हणजे 52. 5 षटकांचा सामना. सरासरीकडे लक्ष घातलं तर जवळजवळ 10.5 धावा प्रति षटकामागे असं गणित आहे. आघाडीचा फलंदाज आहे तो म्हणजे रुपेश कोळे आणि अमर कोळे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कावर येतोय तो म्हणजे प्रकाश. बोरिवली वर्सेस एकविरा नायगाव. पहिला चेंडू एवढा हलक्यात चेंडू स्टीअर केलाय. गुड शॉट, अप्रतिम फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा नजीक. 2 क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू सीमा रेषा गाठणार. हा आलाय रुपेशच्या बॅट मधून एक क्लास चौकार. आणि लगेच एक माहिती मिळते, रुपेशने आजच 17 चेंडू 54 धावांची घणाघाती खेळी केले. नागेश ग्राउंड, नागेश काका ग्राउंड, दत्ताळीचं जे ग्राउंड आहे तिकडे, त्यामुळे निश्चितच रुपेश जबरदस्त फॉर्मात आहे. यावेळेला चेंडूला प्लीज करायचा होता, चेंडू मात्र आउटसाइड द लेग स्टंप पीच झालाय. वाईटचा इशारा नाहीये मात्र आपण बघतो चौकार होतोय. बॅटने आले ही धाव. थँक्यू व्हेरी मच. हलकसं स्लाइस केलं तिथे मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील तिथे बीट झालाय. हा आलाय उपयुक्त चौकार. 2 चेंडू संपलेले आहेत. धावसंख्या झाली 8. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा आले. त्यामुळे या एकूणच सामन्यामध्ये आम्ही किती लवकर येणार हे इरादे स्पष्ट झाले. फुल टॉस डिलिव्हरी आहे. तिसरा चौकार येणार. रुपेश कोळी अनस्टॉपेबल बॅटिंग. तर मगाशी ते थोडस तुम्ही ग्लिम्स ऐकलं, ज्या गाण्याची ग्लिम्स ऐकलीत ते एनआर कट्टाचं गाणं आहे आणि ते मच अवेटेड सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळेल JPL मध्ये, जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. त्यामुळे निश्चितच चुकू नका ही स्पर्धा. 5, 6, 7, 8 या 4 दिवशी या स्पर्धेचं धुमशान तुम्हाला याच मैदानावर पाहायला मिळेल. मेचा 5 तारखेपासून. यावेळेला चौथा चौकार येणार का? व्हॉट अ बॅटिंग. या मालिकेत आतापर्यंत आपण काय पाहिलंय? 4 लागोपाठ विकेट पाहिले, 4 लागोपाठ षटकार बघितलेत आणि 4 चौकार देखील पाहू शकलोय. आजचा दिवस मित्रांनो नोंद करा या दिवसाची. व्हॉट अ गुड बॅटिंग बाय रुपेश कोळे. धावसंख्या 16, 4 लागोपाठ चौकार. 2017ला मोनिशच्या बॅट मधून आम्ही पाहू शकलो होतो याच मैदानावर. इथे मात्र रुपेशने देखील ती कामगिरी केलंय. वेल डन रुपेश. पुढचा चेंडू कसा असेल किंवा किती धावांचा असेल? आतापर्यंत 16 धावा या 19 षटकामध्ये आलेत. यावेळेला मात्र हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप होता. हलक्यात चेंडूला प्लेस केलाय. चेंडू येतोय तो मिड ऑफ वर. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक रोटेट केलं जात आहे. अमर कोळी आणखीन एक महत्वपूर्ण क्लास खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक केंडला दिसतोय आपल्याला. एक अतिशय चांगला बॅटर आहे तो आणि एलिगन्स हा शब्द मी त्याला वापरेल, नक्कीच वापरेल. क्लासिक बॅटर.
यावेळा पहिला ऑन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे किंवा नाही. लेट्स सी द अंपायर डिसिजन. लेग बायचा इशारा होतोय, एक धाव मिळते. मात्र एका धावेने संघाची धावसंख्या मात्र 18 वर जाऊन पोहोचले. सरासरी राखायची होती 10.50 च्या रूपानं, राखली जाते 18 च्या रूपानं. त्यामुळे या सामन्यातील हवा काढून टाकण्याचा प्रयत्न इथे पहिल्या षटकात झालाय. आता शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी जर बघितलं तर तब्बल 34 धावांची गरज आहे. 34 रिक्वायर्ड रन्स टू विन. अष्टविनायक नायगाव संघाला विनंती करेल, तुम्ही देखील तयारीत राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेचच तुम्हाला झुंजावं लागेल या सामन्यातील विजयी संघाबरोबर. या अगोदर सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे आर के दत्ताळी संघानं. 34 रिक्वायर्ड रन्स टू विन. 34 धावांची अजूनही गरज आहे. 4 षटक. आलेख जो आहे तो आता खाली आलाय. सरासरी आता 8.50 वर आले आहे. याचं कारण पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी केलंय. आणि ही एक गोष्ट असते लक्षात घ्या, पॉवर प्लेचं षटक आहे. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही ज्यावेळेला जास्तीत जास्त धावा जमवता, येणाऱ्या षटकामध्ये प्रेशर रिलीज होतो आणि त्यानंतर तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. आणि ती कामगिरी इथे रुपेश कोळे स्वतः कर्णधारानं चांगली गोष्ट केलंय की 52 धावा आहेत. लेट्स प्ले द गेम. आणि तो गेम त्यांनी केलाय. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे चंदन. प्रकाश जास्त काही प्रकाश पाडू शकला नाहीयेत, मात्र चंदनला आता चंदनासारखं काम करावं लागेल. स्वतःला सुगंध देत असताना चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागेल. लेट्स सी तो काय करतोय. डोंट वेस्ट टाइम प्लीज. बोरिवली संघाला रिक्वेस्ट करतोय, डोंट वेस्ट टाइम. दुसरा पॉवर प्लेचं षटक आपण बघतोय. चंदन टू अमर कोळी. गुड शॉट. यावेळेला आपण बघतोय स्क्वेअर क्रीजन मध्ये चेंडू टोलवलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय तिकडे 1 बाउन्स वर. 2 धावा मात्र तिथे वेगानं पूर्ण केल्या जातात. हा चेंडू जर बघितला तर हाफ ट्रॅकर होता आणि बॅकफुटला जाऊन चेंडू स्क्वेअर क्रीजनला हुक केलंय. चेंडू आणि बॅटचा संपर्क योग्य नव्हता, टाइम करू शकला नाही. मात्र तरी देखील तो चेंडू नोमॅन्स लँड मध्ये जाऊन लँड होतोय. त्यामुळे या 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण करतायत हे दोन्ही बॅटर. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले. 32 रिक्वायर्ड रन्स टू विन. शॉर्ट पिच डिलिव्हरी वाईट घोषित केलाय. थँक्यू व्हेरी मच. कारण थोडीशी जास्त हाईट आहे आणि अमरच्या हाईट पेक्षा ती भरपूरच जास्त आहे. त्यामुळे पंचांनी हा चेंडू अवांतर घोषित केलाय. अवांतर धाव येते. संघाची धावसंख्या 21. या मालिकेत अनेक चांगले इंटरेस्टिंग मोड आलेत आणि ते क्षण आम्ही एन्जॉय केलेत. मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं की येस 4 चेंडू 4 गडी बाद होताना आम्ही बघितले. 4 चेंडूमध्ये 4 षटकार लागताना सुद्धा बघितलेत. मगाशी आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 4 चौकार सुद्धा लागलेत. त्यामुळे भरपूर इंटरेस्टिंग क्षण या एकूणच मालिकेत पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी. यावेळेला मात्र रेडी नव्हते तिथे अमर कोळी या फटक्यासाठी. अगोदर वाटलं की ते स्टिअर करण्यासाठी जातील, शेवटच्या क्षणी ऍडजस्टमेंट स्ट्रोकसाठी गेलेत. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. हा चेंडू निर्धाव जातोय. बऱ्याच काळानंतर आलेला हा निर्धाव चेंडू. चंदन टू अमर कोळे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी. यावेळेला मात्र स्ट्रोक मध्ये पॉवर नाहीये. फलंदाज होईल बाद. कारण अमलचा हा हाफ हार्टेड फटका योग्य नव्हता आणि म्हणून त्याला परतावं लागतंय. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे एकविरा नायगाव संघाचा.
नो डाऊट. त्यामुळे त्याचं मैदानात जास्त वेळ असणं निश्चितच एकविरा नायगाव संघासाठी फलदायी ठरेल. आतापर्यंत त्याची वैयक्तिक धावसंख्या जर बघितली तब्बल 19 धावा नाबाद तो खेळतोय. 4 अप्रतिम चौकार. धावसंख्या 23. शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, बाकपडला जाऊन होक केलाय, चेंडू ट्रॅव्हल होत आहे. आणखीन एक चौकार मिळणार रुपेशला आणि एकूणच एकविरा नायगाव संघाला. चौकार येतोय, 5वा चौकार रुपेशच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या 27 वर जाऊन पोहोचले. अर्ध्याहून जास्त मजल पूर्ण झाली आहे. निम्मी लढाई आतापर्यंत जिंकलंय ती म्हणजे एकविरा नायगाव संघानं. चंदन वारंवार शॉर्ट पिच, पुन्हा एकदा क्रॅकिंग ड्राईव्ह दाखवतायत. मात्र या वेळेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1000 समाधान मानावं लागतंय. मात्र ज्या पद्धतीने रुपेशची बॅट टळपली आहे, मिड ऑफ द बॅट तो ज्या पद्धतीने चेंडू घेतोय ते अक्षरशः पाहणेबल आहे. त्यामुळे इथे जेवढे प्रेक्षक उपस्थित आहेत रुपेशची बॅटिंग ते एन्जॉय करत असतील. तसंच TCP लाईव्हच्या माध्यमातून जे काही प्रेक्षक आम्हाला जोडलेले आहेत ते देखील रुपेशची बॅटिंग एन्जॉय करत असतील. वेल बॅट बाय रुपेश कोळी. धावसंख्या 28 झालेली आहे. गडीबाज झालाय तो फक्त एक अमर कोळी, ज्यानं 2 धावा केल्या. 4 चेंडूंचा खेळ त्यांनी पूर्ण केला होता. 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज अजूनही आहे, ती म्हणजे एकविरा नायगाव संघाला. त्यामुळे जो रिक्वायर्ड रन रेट होता तो आता खाली येतोय, तो आता 8 वर येऊन पोहोचलाय. बहुजन विकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या बाबतीत आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभतंय. त्यामुळे निश्चितच आमचे आयोजक श्री रोहन कुंजविहारी पाटील यांच्या माध्यमातून सर्वांचं धन्यवाद. ही फक्त क्रिकेटची स्पर्धा नाहीये मित्रांनो, तर आपल्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणून त्यांचा सन्मान करणं, त्यांना उत्साह देणं, त्यांना स्फुरण देणं, या सगळ्या गोष्टी इथे केल्या जातील. आणि निश्चितच एक लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आला आहे, जेणेकरून आपले जे क्रीडा रसिक आहेत त्यांच्या जशी देखील एक वेगळी पर्वणी असणार आहे. आणि अफलातून पारितोषिके आहेत या लकी ड्रॉच्या माध्यमातून. यावेळेला रुपेशच्या बॅट मधून फोर्स फटका नव्हता, चांगला फटका म्हणता येणार नाही, तरी देखील दुसरी धाव वेगाला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केला जाते. थोडस लेझी क्रिकेट इथे दिसून आलंय. थ्रो अजून वेगाने येणं गरजेचं होतं. मात्र या 2 धावा, संघाची धाव संख्या 30 वर जाऊन पोहोचले. 22 धावांची अजूनही गरज आहे. एकविरा नायगाव यावेळेला मात्र रुपेशच्या बॅट मधून आला एक दमदार षटकार. डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून येतोय षटकार. वेल बॅट, अप्रतिम कामगिरी. रुपेश कोळी आणि धावांची समीकरण, मला वाटतं आज त्याच्या अंगालाच धावा चिकटलेत, कारण तो एक चांगला बॅटर आहे नो डाऊट. मात्र आज ज्या पद्धतीने कामगिरी होते रुपेशची, 36 धावा या एकूण संघाच्या आहेत, त्यामुळे 32 धावा त्यामध्ये एकट्या रुपेशच्या आहेत. 10 चेंडूमध्ये 32 धावा. व्हॉट अ बॅटिंग. यावेळेला मात्र हा बीमर होता आणि या बीमर वर देखील चौकार टोकलाय, नो बॉल घोषित केलाय आणि आले 4 धावा. कंट्रोल नाहीये इथे बोरिवली संघाकडे आणि आता पूर्ण कंट्रोल इथे दाखवताना नायगावचा संघ. हा आहे कॉन्ट्रास्ट गेम. धावसंख्या 41. 11 रिक्वायर्ड रन्स टू विन. 11 धावांची फक्त गरज आहे आणि यस फ्री हिट आहे तिकडे. आणि असं असताना रुपेश कोळी कोणता फटका खेळतील. अजय
यावेळेला जवळजवळ फुलटॉस डिलिव्हरी होती, मात्र आपण बघतोय तरी देखील एक धाव तिथे पूर्ण केली जाईल आणि यस बाईचा इशारा होतोय आणि निश्चितच कॅपिटलाइज करू शकले नाहीयेत. हा एकूणच फ्रीडचा फटका एक धाव देऊन जातोय अवांतरच्या रूपानं. शैलेंद्र घोडेवर बऱ्याच काळानंतर शैलू स्ट्राईक वर येतोय. शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, इथे मात्र झेल होणार नाहीये, चेंडू मात्र जाणार सीमा रेषेच्या बाहेर. शैलेशच्या बॅट मधून सुद्धा येतोय चौकार. धावसंख्या पुढे सरकते. सामने ठेवले पाहून आदर्श गावा शिवरायांना वंदन करून उत्तरतील सारे मैदानात. शिवरायांना वंदन करून उत्तरतील सारे मैदानात. कार्यकर्ता दशक ठेवलाई हो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता दशक ठेवलाई. नाव संख्या 46 दॅट्स अ गुड बॉल. हा चेंडू चांगला म्हणता येईल, मात्र एक धाव तरी सुद्धा इथे पूर्ण केली जाते. धाव संख्या 47 वर जाऊन पोहोचते. अजूनही 5 धावांची गरज आहे विजयासाठी. सात चेंडूत 5 धावांची गरज आहे. 13 चेंडूत. ओ यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणेन मी. चेंज ऑफ पेस होता आणि निश्चितच चांगला चेंडू इथे संपतोय. षटक मात्र संपतंय ते म्हणजे तिसरं. 3 षटकातच इथे धावसंख्या जमवली ती म्हणजे 47 आणि रुपेशनं पहिला चेंडू इथे निर्धाव केलाय. रोहन पाटील दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावात. कार्यकर्ता दशक ठेवलाई हो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता दशक ठेवलाई हो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक 2022 तुम्ही बघताय आणि निश्चितच आजच्या ग्रुप बी मधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय लीग मधील. आणि 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये फक्त 5 धावांची गरज आहे. शैलेंद्र घोडेकर स्ट्राईक खिंडला आहेत, गोलंदाजी मार्कवर येतोय. अनुज अजिंक्य स्पोर्ट्स मैदान आपण पाहताय. अनेक स्पर्धा या मैदानात आणि मला वाटतं हे मैदान खेळून खेळूनच एवढं सपाट झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र मागची JPL ची स्पर्धा कोण विसरेल. JPL ची स्पर्धा उद्या आहे आणि आज वादळ आलं होतं आणि जबरदस्त पाऊस देखील पडला होता. त्यामुळे यंदा परिस्थिती कशी असेल हवामान खात्याला विचारावं लागेल. अनुज टू शैलेश घोडेकर. यावेळेला एक जोरकस फटका. सामना संपलाय. अफरातून षटकार येतोय आणि निश्चितच हा सामन्यात जास्त काही राहिलं नाहीये. वेल डन एकविरा नायगाव. कारण आमच्या एका कॉलवरती इकडे आलेले आहे, त्यामुळे कार्यकर्त्या चषकातर्फे आणि एकूणच रोहन पाटील आणि चेतन यांच्या मार्फत तुमचं मनापासून कौतुक आहे. थँक्यू व्हेरी मच बोरिवली. मात्र चला लगेच विनंती करतो दोन्ही कर्णधारांना, एका बाजूला एकविरा नायगाव तर दुसऱ्या बाजूला अष्टविनायक नायगाव. हा सामना म्हणजे काय तर एक ग्रेट रायव्हलरी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे निश्चितच दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आहेत. कॅप्टन प्लीज कम हिअर फॉर द टॉस. डीजे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले त्याचे करोडो झाले प्यार. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले प्यार. तर या सामन्यात मॅन ऑफ द मॅच नो डाऊट रुपेश कोळे स्वतः कॅप्टनच असेल. तर रुपेशला विनंती करतोय की त्यांनी देखील पुढे यायचंय आणि अगोदर सामनावीर पुरस्कार घे आणि त्यानंतर लगेच टॉस करून घे. 5:13 झालेली आहेत. हा सामना देखील 4 षटकांचा असणार आहे, लक्षात घ्या. इट्स अ 4 ओव्हर मॅच दोन्ही संघांच्या माहितीसाठी.
ये रुपेश लवकर. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. कार्यकर्ता चषक 2022 मध्ये श्री रोहन कुंजविहारी पाटील यांच्या माध्यमातून बहुजन विकास आघाडी पुरस्कृत कार्यकर्ता चषक 2022 तुम्ही बघताय आणि अनेक आमचे कार्यकर्ते मान्यवर ज्येष्ठ मंडळी इथे उपस्थित आहेत मंचावर. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. TCP लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडलेले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ही स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणात इथे पूर्ण होताना दिसते. उद्या देखील या स्पर्धेला वेगळी झळाळी निर्माण होईल कारण अनेक मान्यवर बहुजन विकास आघाडीचे अनेक नेते मंडळी इथे आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर अनेक चांगले 8 संघ आपल्याला इथे पाहायला मिळतील. तर या सामन्यातील मागच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी पाहायला मिळेल रुपेशची. वेल प्लेड रुपेश, अप्रतिम कामगिरी आणि सामनावीर हा पुरस्कार नक्कीच तुझ्या नावावर तू केलायस. तर मी विनंती करतोय हितेश, सन्माननीय मोरेश्वर पाटील साहेब यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. जोरदार टाळ्या रुपेशसाठी. अप्रतिम 5 चौकार 1 षटकार आणि नाबाद 36 धावा ज्याने कुठले 13 चेंडू मध्ये. वेल प्लेड रुपेश. तर लगेच टॉस करून घ्यायचा आहे. मी विनंती करतोय कोणाच्या हस्ते घेऊया टॉस आपण. काय बोलतो नाव बोल. सन्माननीय विजय काकांना विनंती करतोय की त्यांनी आपण प्लीज नाणेफेकीसाठी पुढे यायचं आहे. 2 संघ आहेत. एका बाजूला अष्टविनायक नायगाव तर दुसऱ्या बाजूला आहे संघ तो म्हणजे एकविरा नायगाव. ओव्हर टू यू मनीष. हे प्रतिद्वंद्व तुम्हाला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. एकवीर नायगाव आणि अष्टवी नायगाव. तर कॉल कोण करणार आहे? चला स्पिन दी कॉइन सर. टेल कॉल केलाय आणि टेल इट इज. नाणेफेक जिंकले एकविरा नायगाव या संघाने नाणेफेक जिंकले. अभिनंदन. फक्त मत द्यायचं आणि लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. नाणेफेक जिंकले निर्णय काय असेल? ऑल द बेस्ट. चला आपण जायचंय मैदानाच्या आतमध्ये. एकविरा नायगाव संघाला 4 षटकांचा सामना असणार. लगेच क्षेत्रशी लावून घ्यायचे आणि सतेज आपण 2 बॅट्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या आणि आपला एक्स्ट्रा ओव्हर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. जबरदस्त क्रिकेटचा थरार तुम्ही आम्ही सर्वजण सकाळपासून अनुभवत आहोत आणि आता मात्र शेवटचे 2 सामने शिल्लक आहेत आणि हा सामना 4 षटकांचा असेल अशी ऑफिशियल अनाउन्समेंट कमिटी मेंबरच्या वतीने केली गेलेली आहे. मात्र मनीष तुला एक विनंती करतोय की जरा आपल्या एकूणच मुख्य जे आयोजक आहेत रोहन पाटील यांच्याशी जरा हितगुज कर कारण उद्या जो लकी ड्रॉ होणार आहे त्याची कुपन्स वाटलेत की वाटायचे बाकी आहेत. तर बघा फक्त थोडी चर्चा आहे. जसं आपण नॅचरल चर्चा करत असतो. फक्त तो असं सांगणार नाही ना की छापायला दिलेत आम्ही कुपन. तर आमच्यासोबत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय रोहनजी कुंजविहारी पाटील हे आहेत. जोपर्यंत सामना सुरू होतोय आपण एक चर्चा करूया छोटीशी. मनामध्ये काय आलं की गृहोपयोगी वस्तूचं आपण वाटप करणार आहात कुपनच्या माध्यमातून आणि टेनिस विकेटची ही सांगड कशी जुळली आणि कार्यकर्ते ज्यांची साथ तुम्हाला मिळते कार्यकर्त्याबद्दल काय सांगाल? अरे उद्या नगरसेवक झालास तर तुला बोलावं लागेल मित्रा. बोल. नगरसेवकची अपेक्षा नाही मला कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. ठीक आहे मग बरं तरी बोल. करूया अजून सोपं करूया की कुठल्या कुठल्या कार्यकर्त्यांची साथ या टुर्नामेंटच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि कशा पद्धतीने ही टुर्नामेंटसाठी कशी मेहनत घेतली? या टुर्नामेंटला सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते माझ्या जोडीला आहेत. त्याच्यात आधी माझे सगळे मित्र आहेत. त्याच्यानंतर ते आपल्या आपल्या पक्ष कार्यकर्ते आहेत आणि या टुर्नामेंटला त्यांचं एवढं मोठं सहकार्य आहे ते मी विसरणार नाही. गृहोपयोगी वस्तूचं वाटप कुपन सिस्टमने करणं ही संकल्पना मुख्यत्वे कोणाच्या मनात आली आणि का आली? ही संकल्पना माझ्या मनात 4 वर्ष अगोदर आलेली जेव्हा मी पहिल्यांदा मॅच भरलेली इथे. महापौर चषक होता आणि प्रेक्षक येतात इथे बघतात मॅच आणि ते आपापल्या घरी जातात मॅच संपल्यावर. पण त्यांना एक संधी देऊ आपण काय बघा आणि लकी ड्रॉनी वस्तू आपल्या घरी घेऊन जा आपलं नशीब उचलून. तर उद्याच्या दिवसात कुठल्या कुठल्या गृहोपयोगी वस्तू तुम्ही आणणार आहात आणि ती जिंकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे? यावर्षी गरमी खूप आहे म्हणून मी AC एक ठेवलं आहे. LED TV आहे, मिक्सर आहे, ग्राइंडर आहे, कार वॉशर आहे, व्हॅक्यूम क्लीनर आहे, कार ट्रिमर आहे. अशी भरपूर 30-40 वस्तू आहेत. आपल्या नशीब उजवा आणि घेऊन जा आपल्या घरी. येस भरपूर आयटम आहेत.
आणि वस्तू आहे. निश्चितच हेमंत दादांचं देखील आम्ही स्वागत करतोय. वेलकम हेमंत दादा. आणि रोहन, मला भरपूर एक स्पर्धा आठवली 2013ला बाळासाहेब ठाकरे मैदान भाईंदरची. तिकडे देखील असंच एक लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं, एक ज्याला फ्रीज लागला होता त्याचा क्रिकेटची काही संबंध नव्हता, तो असाच आला होता, टॉवेल गुंडाळून आला होता. आणि ज्या वेळेला त्याचं कुपन आलं तो एवढा धावत आला, टॉवेल सुटलं त्याचं आणि फ्रीज खांद्यावर मारून त्यांनी घरी नेला. तर ही प्रेक्षकांसाठी देखील मजा आहे आणि उद्या ती मजा आपण नक्कीच या मैदानावर पाहू. थँक्यू व्हेरी मच. रोहनसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. चला वळूया सामन्याकडे. आणि निश्चितच एक महत्वपूर्ण सामना येतोय, एक आर्च रायव्हलरी सामना आहे. त्यामुळे निश्चितच मी मनीषकडे आता माईक सुपूर्द करतोय. धन्यवाद. धन्यवाद संकेतजी पाटील. आणि खूप चांगला उल्लेख या ठिकाणी केला. रायव्हरली असेल तरच त्या सामन्याला एक वलय मिळत असते. सन्माननीय हेमंतजी पाटील यांचं देखील आगमन व्यासपीठावर होते. त्यांचं आम्ही कार्यकर्ता चषकाच्या आयोजन कमिटीच्या वतीने करतोय सहर्ष स्वागत. वेलकम सर. एन्जॉय द टुर्नामेंट. सर 4 षटकांचा क्रिकेट असणार आहे. नाणेफेक जिंकली आहे एकवीर नायगावने. नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलंय आणि फलंदाजी करण्यासाठी सांगितलंय अष्टविनायक नायगावला. सत्तेचे जे 4 बॉलवर 4 उत्तुंग षटका अजूनही माझ्या लक्षात राहिलेले आहेत. आणि आता पाहूया, या ठिकाणी पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर संचितला बोलवण्यात आलेलं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता इन होतोय मिस्टर विवेक कोहली, जो स्क्वेअर लेग रिजनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. बघा, प्रत्येक खेळाडूला आपल्या संघामध्ये स्थान मिळावं अशी अपेक्षा असते, पण कधी कधी नोकरीधंदा सांभाळून देखील क्रिकेट खेळावं लागते. त्याचमुळे विवेक अवेलेबल नव्हता पहिल्या सामन्यामध्ये, पण आता मात्र पुन्हा एकदा तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विशालने संचितवर भरोसा ठेवलेला आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला ती ऑप्शन्स तयार करावे लागतात. पंचांचा अधिकृत इशारा 20 मिनिटाचा कालावधी मिळणार आहे. वेळ झालेली आहे ती म्हणजे 5:20 5:40 हा डाव समाप्त झाला पाहिजे. पहिला बॉल संचित कोळीचा, राईट आर्म ओव्हर द विकेट, आउटसाइड द ऑफ स्टंप, आउटसाइड द वाईड लाईन. पहिला बॉल असेल वाईड. स्वेर चेंडूची हाताळणी संचित कडून केली जाते. एका धावेची वाढ. धावफलक सुरू होतोय अष्टविनायक नायगाव संघाचा. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये प्रशांत खुबडीकर आणि त्याच्यासोबत असेल सतेज कोळी. नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. 2 बॅटर्स मात्र आता ती अग्निपरीक्षा देत आहेत असं मी म्हणेन, कारण दोन्ही संघ एकाच गावातले असताना मात्र ती चुरस देखील या सामन्यामध्ये पाहायला मिळू शकेल. चांगला बॉल, क्या बात आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं रोटेशन आतल्या दिशेने, हे देखील एक जबरदस्त अभ्यासाची गोष्ट आहे. तो सराव संचितचा पाहायला मिळतोय, कारण खूप कठीण असते अशा पद्धतीचे बॉल हाताळणं आणि टप्पा घेतात बॉल राईज देखील होतोय. आणि त्याचमुळे कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण मात्र ताळमेळ बॅट आणि बॉलचा झाला नाहीये. डॉट बॉलची हाताळणी. पहिला बॉल वाईड, दुसरा बॉल डॉट. धावसंख्या 1. अष्टविनायक नायगाव. बॉलिंग मार्क बॉलर तयार संचित कोळी. बॉल हवेत आहे. एरियल रूट घेऊन बॉल डिस्पॅच होतो आणि लँड होतोय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम ह्यूज हिट सिक्सर. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतं या चषकाचं. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतं या चषकाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो जुचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो जुचंद्र या गावात. ब्लॉकबस्टर स्ट्रोक हिट बाय प्रशांत खुबडीकर आणि संयमाचा बाण सुटतोय. खरं तर पहिल्या षटकामध्ये ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे, कारण 4 षटकांचं क्रिकेट असताना कदाचित प्रशांतला ठाऊक आहे कपिलची गोलंदाजी आहे, त्यानंतर निमेश सांदणेची गोलंदाजी आहे, त्यानंतर विशाल कोळीची गोलंदाजी आहे, अधूनमधून शैलू देखील तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्याचवेळी मात्र मिळेल त्या बॉलवर जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न असणार आहे अष्टविनायक नायगाव संघाचा. पण मात्र संचित कोळी हा देखील एक तारांकित गोलंदाज आहे एकविरा नायगाव संघाचा. पण मात्र स्लॉटमध्ये बॉल दिला तर त्याचा रिझल्ट असाच असेल, 6 धावा ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॉल हिट होतोय बॉडीला. दरम्यान एकदा तो पळून पूर्ण केलंय विथ द बॅट और विथ द बॉडी पंच दर्शवतील. विथ द बॉडी लेग बायची एकदा धावपकामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते. व्हेरिएशन खूप जास्त गरजेचं असते आणि खरं तर खूप कठीण सुद्धा असते, कारण आपल्या मनामध्ये असतं की आपल्याला त्या स्पॉटवर बॉलला पिच करायचं आहे, पण मात्र तुमच्यासाठी ते खूप कठीण असते, कारण तितका सराव देखील तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर प्रतिस्पर्धी फलंदाज कुठल्या स्टान्सने खेळतोय
त्या फलंदाज स्टान्स ओळखायचा आणि त्यानंतर निर्भीडपणे गोलंदाजी करायची आहे. तर या गोष्टी खूप कठीण आहेत बघण्यासाठी, त्या सोप्या वाटतात की यॉर्कर लाईन बॉल, वाईड यॉर्कर, ब्लॉकहेड डिलिव्हरी, फुल टॉस बॉल बघण्यासाठी सोपं वाटते, पण मात्र जो गोलंदाज ती गोलंदाजी करत असतो खरं तर त्याचा कस लागत असतो. आणि या ठिकाणी संचित या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळालंय, कारण आतापर्यंत बॉल्स फेकून झालेले आहेत 3 आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 8 धावा. पुन्हा एकदा कामेश पाटील स्कोर शीटवर आपली जादू दाखवतायत. बॉल हवेत आहे सतेज कोळीचा चुकीचा स्ट्रोक सिलेक्शन, संचित कोळी याचं चुकीचं जजमेंट. या ठिकाणी कॅच मिस होते, बॉल जाईल मिड विकेट रिजन मध्ये. 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. सतेजने मात्र डोक्यावर हात मारला होता, पण जशा पद्धतीने पाठलाग केला होता बॉलचा संचितने, मला असं जाणवलं होतं की हा कॅच कॅरी होणार नाहीये. हा कॅच होता मला असं वाटते मिस्टर कपिलचा. पण याच वेळी हा अभ्यास महत्वाचा आहे की तुम्हाला कॅच कॅरी करायचा आहे की मला कॅच कॅरी करायचा आहे, मी घेऊ शकतो किंवा तुम्ही घेऊ शकता, हा ताळमेळ खूप गरजेचा आहे. पण त्या ठिकाणी मात्र संचितचा कॉल चुकला, कपिलने मात्र थांबण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याचमुळे या 2 धावा मिळतात. आणि महत्वपूर्ण विकेट होती सतेज कोळी, ज्याच्या बॅटमधून आजच्या दिवसात 4 बॉलवर 4 षटकार, पण रुपेश कोळी देखील 4 बॉलवर 4 चौकार ठोकलेत. दोन्ही विक्रमादित्य खेळाडू प्रतिस्पर्धी संघांमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा शफल झाले, ऑन साईडला बॉलला टर्न केलंय, क्षेत्ररक्षक मिड विकेट मधून पुढे येईल. कपिल पाटील एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात, पण मात्र बॉल देखील साथ देत नाहीये, नियती सुद्धा साथ देत नाहीये एकवीर नायगाव या संघाच्या. आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये बॉल फेकून झालेत 5 बॉलच्या समाप्तीनंतर एकविरा नायगावच्या विरोधात खेळताना अष्टविरा नायगाव संघाची धावसंख्या झाली आहे बिन बाद 12 धावा. सुरुवात चांगली आहे, कारण सुरुवात चांगली करायचीच आहे, हा प्रत्येकाचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि म्हणतात ना की वेल बिगन इज हाफ डन, आणि सतेजला देखील ते जाणवलंय आणि त्याच्या माध्यमातून आता मोठे स्ट्रोक्स सिलेक्ट केले जात आहेत. आणि हा बॉल थांबणार नाहीये, बॉलला उडवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावांसाठी कार्यकर्ता चषक षटकार. दंडिका आईची घेऊन आणा, ओर केलं ती मैदानानं, ओर केलं ती मैदानानं, ओर केलं ती मैदानानं. मारती चौकार षटकार आज थँक्यू. धावसंख्या 18 झाले, धावसंख्या 18 झालेली आहे 6 बॉलच्या समाप्तीनंतर, म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, क्रिकेट रसिकांसाठी बक्षीस मिळवण्यासाठी सुवर्ण संधी लकी ड्रॉच्या माध्यमातून उद्या गृहोपयोगी वस्तूचं वाटप केलं जाणार आहे. जी संकल्पना सन्माननीय रोहनजी कुंजविहारी पाटील यांच्या मनामध्ये आली होती, गेल्या 3-4 वर्षांपासून ती संकल्पना त्यांना या ठिकाणी इम्प्लिमेंट करायची होती आणि आता तो योग जुळून आलेला आहे. कार्यकर्ता चषक 2022चा उद्याच्या दिवसामध्ये गृहोपयोगी वस्तूचं वाटप लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी आम्ही करणार आहोत. तर या आणि एन्जॉय करा कार्यकर्ता चषक 2022. धावसंख्या जाऊन पोचते 12वर, 12 रन्स ऑन 18वर. नवीन बॉलर विशाल, क्या बात आहे, रायझिंग डिलिव्हरी ऑन दी टोज येऊन बॉलला हलक्या त्याने ग्लाइड केलंय, बॉल पोचतोय पॉईंटमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कपिल बॉलला कॅरी करतो पर्यंत एकदम येते. एका धावेची वाढ, धावसंख्या जाऊन पोचते 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड. चांगली बॉलिंग आतापर्यंत, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, फिंगर रोल करतोय आणि चांगल्या पद्धतीने बॉलला रोटेट करतो बाहेरच्या दिशेने. आणि त्याचमुळे कदाचित जो फटका मारण्याची तयारीत आहे बॅटर, तो फटका खेळण्यासाठी मात्र ते टायमिंग जुळत नाहीये. ऑन साइडला टायमिंग जुळलंय आणि बॉलला उडवलंय वाईडिश स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय गणेश कोळी, पण गणेश कोळीला मात्र कॅच कॅरी करता येत नाहीये. आज आईचा आशीर्वाद घेऊन आलाय सतेज कोळी. 2 वेळा एकाच मॅच मध्ये जीवनदान मिळणं म्हणजे तेच मला सांगावं लागेल. आणि आईचा आशीर्वाद फळतो हे तो मामा सर्वांना ठाऊक आहे. 2 कॅचेस मिस झालेत आणि दोन्ही इझी अटेम्प्ट होते. पहिला अटेम्प्ट थोडासा हार्ड होता, पण हा अटेम्प्ट इझी वन होता, पण त्या ठिकाणी कॅच कॅरी झाला नाहीये. गणेश कोळी 1 कॅच मिस झाला, 1 षटकार पाहायला मिळालाय, तो म्हणजे सतेजच्या बॅटमधून. 1 कॅच अजून मिस झालाय. यानंतर काय, बॉलर तयार, चांगली बॉलिंग, क्या बात आहे. फॉलो करतोय फलंदाजाला विशाल कोळी आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत. जर फॉलो केलं नाही तर विथ द स्पिन बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो हे विशालला ठाऊक आहे.
त्याचमुळे बॅटरला फॉलो करून गोलंदाजी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. ऑफस्टमच्या बाहेर बॉलची पिचिंग केली आणि फॉलो केलंय फलंदाज प्रशांत खुबडीकरला. एक धावेची वर धावसंख्या 2 पोहोचते 21 या आकड्यावर. आतापर्यंत 3 बॉल्स हाताळले विशालने आणि 3 बॉल्समध्ये 3 सिंगल्स खर्च केलेले आहेत. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस तितकासा प्रॉमिसिंग बॉल नव्हता हा, पण तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक सुद्धा नाहीये. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता, त्या ठिकाणी फक्त एकच धाव मिळते. एका धावीची वर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 18 धावा संचितने खर्च केल्या होत्या, पण बॅकअप देण्याचं काम विशाल कोहलीने दिलेलं आहे आणि फक्त 4 धावा खर्च केल्या या सेकंड ओव्हरमध्ये. यानंतर सामना असणार आहे आर के दत्ताळी विपक्ष या सामन्यातील विजेता संघ. तर मी विनंती करेन आर के दत्ताळी संघाला आपले खेळाडू जर इतरत्र गेले असतील तर त्यांना एकत्र करून या, कारण यानंतर लगेच तो सामना खेळवला जाणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फोर्स केलाय बॉलला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय. 1 बाउन्स बॉलला कॅरी करतोय. थ्रो करेपर्यंत 2 धावांचा कॉल होता, 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशिवाय धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. 24 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. नाईस स्टार्ट बाय अष्टविनायक नायगाव. बॉल फेकून झालेत 5. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधला. चांगलं प्रतिभाशाली क्रिकेट सकाळपासून पाहायला मिळते, कारण तितक्या नावाजलेले संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतात आणि त्याचमुळे प्रेक्षकांची देखील पसंती या टुर्नामेंटला मिळते. पुन्हा एकदा त्याचा स्टॉक बॉल हाताळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये, अमर पोहोचत नाहीये. दरम्यान 2 धावांसाठी पळण्याचा प्रयत्न केला जातोय का तर नाही, फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अष्टविनायक नायगाव या टीमची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच बिनबाद 25 धावा. नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचा आहे अशी आम्ही नम्रतेची विनंती करतोय. वेळ घेऊ नका, कारण यानंतर अजून एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. नवीन बॉलर कोण असेल? निमेश असेल, शैलू असेल, कपिल असेल, अजूनही वेगवेगळे ऑप्शन आहे. सचिन, अजून कुठले कुठले बॉलर्स आहेत इन ऍक्शन या सीझन मध्ये? डायगो तर फक्त फिल्डर आणि बॅटर आहे आपण पाहिलं तर. त्यानंतर सुनील भोकाळे हा देखील बॅटर. पाणी पाठवून देऊ का? चला बंगाली, पाणी घेऊन जा बेंद्राच्या. लगेच धावत जा आणि पळते. धावसंख्या 25 झाले, 25 उल्लेख केला या अगोदर सुद्धा. हितेश भोईर साहेब, आपल्याला विनंती असेल लगेच पाण्याची व्यवस्था करून घ्या, कारण वेळ आणि खेळ दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. चला नंतर या षटकानंतर पाठवतो, तुम्ही खेळा, एन्जॉय करा क्रिकेट. तहान लागते खरं तर. आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलोय, त्या ठिकाणी सुद्धा तहान लागते. आणि जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जास्त ऍक्टिव्ह राहता, खेळपट्टीवर जास्त पळता, तेव्हा मात्र नक्कीच तहान लागत असते. आणि तापमान जवळपास 40 अंशांच्या पलीकडे जात असताना मात्र पाणी देखील पिलं गेलं पाहिजे. आणि त्याचमुळे तुमच्या विनंतीचा आम्ही मान राखतोय. या षटकानंतर आम्ही पाण्याची तरतूद तुमच्यासाठी करू. नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर विकेटचा शोध घेण्यासाठी मुख्यत्वे निमेश चांदणेला वापरला गेलेला आहे. स्ट्राईकवर असेल प्रशांत खुबडीकर, नॉन स्ट्राईकला असेल सतेज कोळी. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. चांगला बॉल, बॉलला मात्र क्रॉस बॅटर स्ट्रोकच्या माध्यमातून पाठवलंय. बॅकवर्ड स्पेल एक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. 3री धाव पूर्ण केली जाईल का? सतेज मात्र तयारीत होता, पण प्रशांतची तयारी नव्हती. 2 धावा मिळते, धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड. विकेटचा शोध घेतला जात नाही, कारण मी तर म्हणेन बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे एकविरा नायगाव या संघाचं, पण तरी देखील अजूनही तो शोध घेतला जात नाहीये. आणि आपण जर कम्पॅरेटिव्हली विचार केला तर रितेश गंगेकर हे एक चांगलं बॉलिंग युनिट तुम्हाला पाहायला मिळालं या अगोदर. त्यानंतर निर्भय हा देखील एक चांगला गोलंदाज अष्टविनायक नायगाव या संघामध्ये. आउटसाइड एज आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. थोडासा बॉल लांब लँड होतोय. 1 धाव मिळते, एका धावीची वाढ. धावसंख्या एकाने पुढे जाऊन पोहोचते ती म्हणजे 28 या आकड्यावर. सिंगल्स डबल, सिंगल्स डबल, सिंगल्स डबल्स याच सहाय्याने मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि त्याचमुळे बॉलिंग पार्टनरशिप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जसं आपण बॅटिंग पार्टनरशिपचा उल्लेख करतो तसाच बॉलिंग पार्टनरशिपचा देखील उल्लेख करायला हवा. या ठिकाणी चांगली पार्टनरशिप विशाल आणि निमेशची आतापर्यंत पाहायला मिळाली विथ द बॉल. ओव्हर द विकेट. बॉलर तयार. क्या बात आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, पायांची स्ट्राईड मोठी करून, पण बॉलची उंची अपेक्षित ओळखता आली नाही आहे आणि त्याचमुळे फक्त ही एकच धाव पूर्ण करता आलेली आहे. लेग बायची 1 धाव असेल. विथ द बॉडी ही 1 धाव ऍड ऑन केली जाईल अष्टविनायक नायगाव संघाच्या स्कोर शीट मध्ये. धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजेच 29 या आकड्यावर. म्हणतात की सिंगल डबल्स ही लाईफलाईन आहे क्रिकेटमध्ये, पण मात्र शॉर्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मोठे स्ट्रोक देखील युटिलाइज करावे लागतील. यावेळेस फोर्स करायचा होता, प्रॉपर फोर्स लागत नाहीये. बॉल जाईल स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचून थ्रो करेल. डेंजर एंडला प्रशांत आहे,
दुखापत आहे वाटतं प्रशांतच्या पायाला आणि कदाचित थोडासा उशीर होतोय पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचण्यासाठी. पण मात्र क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा कुठलेच एक्सक्युजेस चालत नसतात. तुम्हाला मात्र तुमचा खेळ प्रामाणिक आणि आपल्या संघासाठी सर्वोत्तम करावा लागतो. या 2 धावाच्या मदतीने धावफलक पोहोचतोय तो म्हणजेच 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 4 बॉल्स डिलिव्हर केलेत आणि या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केलेल्या आहेत बॉलर निमेशने. राईट आर्म ओव्हर द विकेट. हवेत आहे बॉल. आमच्या कॉमेंट्री बॉलच्या दिशेने येतोय पण अमर कोळी हा मात्र तो बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ देणार नाहीये आणि पहिला धक्का बसतोय टीम अष्टविनायक नायगावला. बाद होतोय फलंदाज तो म्हणजेच प्रशांत कुबडीकर. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. होतं मोबाईल आणि दुसरं नाटक होतं सरप्राईज. कामेश आमच्या सोबत आहेत. कामेश, काय सांगाल? दोन्ही नाटकं झाली आणि दोन्ही नाटकांबद्दल प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा होता आणि कसं काम झालं नाटकामध्ये? 2 वर्षानंतर यात्रा आलेली म्हणजे सर्वांची उत्सुकता होती की नाटक काय असेल आणि दोन्ही नाटकाला उदंड प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांचा आणि चांगला सपोर्ट केला सर्वांनी आम्हाला. सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. चला नवीन बॉलर लगेच पाठवून द्या कारण सपोर्ट शिवाय कुठलंच काम पूर्ण करता येत नाही. आणि या कार्यकर्त्या चषकामध्ये कार्यकर्त्यांचा सपोर्ट मिळाला आहे आणि उद्या सर्व कार्यकर्त्यांचा जाहीर सन्मान देखील या टुर्नामेंटच्या वतीने केला जाणार आहे. जी एक नवीन संकल्पना. एकूण प्रत्येक कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता चषकामध्ये उद्या विशेष जाहीर सन्मान केला जाणार आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस सुद्धा असणार आहे. 3 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर येतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट तर म्हणजेच कपिल पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल मात्र मैदानाच्या समतल घेऊन काढलाय. बॅकवर्ड स्पेल एक रिजनमध्ये सनील त्या ठिकाणी बॉलला कॅरी करतो. थ्रो करेपर्यंत धावा पूर्ण केल्या की त्या ठिकाणी 2 धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 33 या आकड्यावर. सन्माननीय केदारनाथ पाटील साहेब यांचं आगमन झालं त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांचं देखील बहुजन विकास आघाडीच्या या कार्यकर्ता चषकामध्ये आपण करूया मनपूर्वक स्वागत. केदारनाथ पाटील साहेबांचं आम्ही व्यासपीठावर स्वागत करतोय. इकडे प्रत्येक पाहुण्यांचं विशेष स्वागत केलं जाते. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्यांचं मार्गदर्शन ज्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळालेत त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करणं आमचं परम कर्तव्य. ऑन साइडला पॉवरफुल पूल आहे का तर नाही. हवेच्या विरुद्ध दिशेने खेळला गेलेला आहे. 3रं जीवनदान. नक्की काय घेऊन आलाय सतेज कोळी? या ठिकाणी 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण 2 धावांवर थांबतोय. कदाचित स्वतःला तो प्रश्न विचारत असेल की मलाच नियती साथ का देते. आणि 3 कॅचेस मिस झालेले आहेत या डावामध्ये आणि आतापर्यंत धावफलकावर आपण नजर टाकली. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि बघा गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली तर गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील द्विगुणित होत असतो
आणि या ठिकाणी सुमार्थ क्षेत्ररक्षण विकेन्सी पाहायला मिळाले आतापर्यंत एकविरा नायगाव संघाचं, कारण पलटा भारी आहे. नायगाव परिसराचा उल्लेख केला तर एकविरा नायगाव संघ प्रत्येक मैदानावर चांगला खेळ करताना या अगोदर आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करायचा होता, अंबरला बीट करून बॉल जाईल फाईन लेग, बॉल लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी दमदार असरदार कार्यकर्ता चषक चौकार. हितेंद्र ठाकूर आप्पांचा आहे आशीर्वाद. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. धावसंख्या 39 झाले. प्रेक्षकांच्या माहितीसाठी गोरसई बी संघ दिवसाचं क्रिकेट खेळत नाही, ते रात्रीचं क्रिकेट आता खेळत असे, त्यामुळे ती चर्चा करू नका की गोरसई बी कधी आहे. गोरसई बी फक्त रात्रीचं क्रिकेट खेळते अशी ऑफिशियल अनाउन्समेंट आम्ही करतोय, कारण आम्ही त्यांचे मॅनेजर कपिल कले यांच्या संपर्कात आहोत. त्याचमुळे रात्रीचं क्रिकेट असेल तुम्हाला गोरसई बी संघ नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. थँक्यू ऑडियन्स. बॉलर तयार, हवेत आहे, स्लॉट मध्ये होता आणि बॉलला उडवलंय लॉंग ऑन रिजन मध्ये निमेश चांदणे. त्या ठिकाणी कुठलीच चूक करणार नाही. आता मात्र सतेजला परतावा लागेल. सतेज बॅक टू पॅव्हिलियन. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो जुचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो जुचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो जुचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो. 4 धावा असताना त्याचा झेल सुटला होता आणि त्यानंतर आता 20 धावांवर तो बाद झालेला आहे. म्हणजे त्याला जे जीवनदान मिळालंय त्या जीवनदानाचा त्याने खूप चांगला वापर करून फायदा उचलला. आपल्या संघासाठी चांगली फायदेशीर फलंदाजी केली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश की, ज्याला आम्ही मिस केलं होतं, पुन्हा एकदा आता योगेश की तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. कित्येक खेळाडू आहेत नायगाव कोळीवाड्यामध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. नवीन बघा, बॅटिंग करणाऱ्या संघासाठी देखील तीच सूचना की कमी वेळ घ्या. फक्त आम्ही फलंदाजी करणाऱ्या संघासाठी ती सूचना देत नाही आहोत, कारण आपण पाहिलं तर 5:40 झालेली आहेत. म्हणजे जो अधिकृत वेळ होता तो अधिकृत वेळ संपलेला आहे. आता ग्रेस पिरियड चालू आहे. 2 बॉलचा काही शिल्लक आहे या पहिल्या डावातला. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार कपिल पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. धावसंख्या झाले 39 धावा. अष्टविनायक नायगाव यावेळेस लिडिंग एज घेते. बॉल जाईल थर्डमॅनला. चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड विशालचं. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पण एकमेकांच्या खाणाखोणा माहीत असताना कदाचित ते कठीण आहे धाव घेणं. त्या ठिकाणी एक धाव घेतली जाते, एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. कपिलचं हे षटक चांगल्या दर्जाचं हाताळलं गेलंय. जरी या षटकात एक चौकार आलाय, पण विकेट देखील मिळालेली आहे या षटकात. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र कुठे स्कूप करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा बोट आकाशाकडे. शेवटच्या बॉलवर मात्र जास्त काही प्राप्त करता येत नाही अष्टविनायक नायगाव या संघाला. पहिला डाव संपतोय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 40 धावा धावबळ तुम्हाला पाहायला मिळतात. 41 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय एकविरा नायगाव संघासमोर आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बॉल असतील 24. लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा अष्टविनायक नायगाव. आणि जसा दुसरा डाव सुरू होईल मायक्रोफोनवर तुम्हाला ऐकायला मिळेल संकेतजी पाटील यांचा आवाज. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. थँक्यू. चला, सन्माननीय विजयजी पाटील साहेबांचा आपण विशेष सन्मान सन्माननीय रोहनजी कुंजविहारी पाटील जे आयोजक आहेत या स्पर्धेचे, त्यांच्या वतीने आवडण्या शुभ हस्ते करत आहोत. सन्माननीय विजय पाटील यांचा विशेष सन्मान. मी TCP लाईव्हचे आमचे मित्र त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर कॅमेरा घ्यायचा आहे, जेणेकरून पाहुण्यांचा सन्मान देखील आपण कव्हर करणार आहोत. तर सन्माननीय विजयजी पाटील साहेब, ज्येष्ठ कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी, त्यांचा आपण विशेष सन्मान सन्माननीय रोहनजी कुंजविहारी पाटील जे आयोजक आहेत या स्पर्धेचे, त्यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. प्रत्येक मान्यवरांचा मार्गदर्शकांचा विशेष सन्मान. चला सर, आपण घेऊया सन्माननीय विजय पाटील साहेबांचा विशेष सन्मान. विनंती करतोय सन्माननीय रोहनजी 41. विजय भोईर. बघा, त्याचमुळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. भोईर पाटील मात्रे सर्वांचं विशेष स्थान आहे. यस, विजय भोईर साहेबांचा या ठिकाणी
विशेष सन्मान केला जाणार हितेश भोईर यांच्या कुटुंबातले आहेत. धन्यवाद सर. त्यानंतर आपण पुढे जाऊया. सन्माननीय मोरेश्वरजी पाटील साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय श्रीयुत रोहनजी पाटील यांना. आपण मोरेश्वर पाटील जे माजी सरपंच आहेत त्यांचा देखील आपण विशेष सन्मान आणि ज्येष्ठ कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी. टाळ्या होऊ जाऊ द्या मित्रांनो, कारण हा सन्मान महत्त्वाचा आहे. कारण या स्पर्धेचं नावच आहे कार्यकर्ता चषक 2022. म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा या व्यासपीठावर विशेष सन्मान केला जाणार आहे. सन्माननीय आत्मारामजी लाडकू भोईर जे ज्येष्ठ क्रिकेट प्रेमी आहेत त्यांचं देखील विशेष योगदान जुचंद परिसरामध्ये बहुजन विकास आघाडीसाठी राहिलेलं आहे. त्यांचा देखील विशेष सन्मान मी करण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय रोहनजी पाटील यांना. टाळ्या होऊन जाऊ द्या. सन्माननीय आत्मारामजी लाडकूजी भोईर जे ज्येष्ठ क्रिकेट प्रेमी आहेत त्यांचा विशेष सन्मान शाल आणि सन्मानचिन्ह देऊन केला जातोय. सन्माननीय हेमंतजी पाटील यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. एक चांगलं नेतृत्व आणि तितकंच चांगलं कर्तृत्व त्यांच्या वतीने नेहमीच आम्हाला मिळालेलं आहे. तर मी विनंती करेल श्रीयुत रोहनजी पाटील यांना आपण हेमंतजी पाटील यांचा विशेष सन्मान करायचा आहे. त्यांच्यासोबत श्रीयुत राज पाटील देखील पाहायला मिळतात इन फ्रेम. धन्यवाद हेमंतजी पाटील. सन्माननीय राजजी पाटील जे NR कट्टाचे सर्वेसर्वा आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी करण्याची विनंती मी श्रीयुत रोहनजी पाटील यांना करतोय. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि त्यांच्यावरती देखील क्रिकेटचं आयोजन केलं जाते. तर शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्माननीय श्रीयुत राजजी पाटील यांचा विशेष सन्मान करतो. मित्रा त्याच्या हळद अजून उतरली नाहीये. चला सामना सुरू करायचा. 41 सन्माननीय केदारनाथजी पाटील यांचा देखील विशेष सन्मान करण्याची विनंती मी करतोय श्रीयुत रोहनजी पाटील यांना जे सर्वेसर्वा आहेत या कार्यकर्ता चषकाचे. सन्माननीय पुष्पराजजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय कार्यकर्ता चषक 2022 तर्फे. सभासद पंचायत समिती चंद्रपाडा बहुजन विकास आघाडीचे सन्माननीय पुष्पराज म्हात्रे यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. धन्यवाद सर. आपण जाऊया पुन्हा एकदा संकेतजी पाटील यांच्याकडे. बघा, एका बाजूला मान्यवरांचा सत्कार समारंभ सुरू आहे, दुसऱ्या बाजूला पुष्पराजजी म्हात्रे इथे येत आहेत आणि रुपेशनं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. व्हॉट अ बॅटिंग. मागच्या सामन्यात जिकडे थांबवलं तिथून पुन्हा एकदा स्टार्ट करतोय. मागच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता, या सामन्यात त्यांनी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. रुपेश कोळे इज इन सब्लिम फॉर्म. यावेळा आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी वाईडचा इशारा येतोय. पहिल्या चेंडूवर आले 7 धावा. 41 धावा विजयासाठी आहे. 4 षटकांचा सामना. सरासरीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर 10.25 अशी रिक्वायर्ड सरासरी आहे. मात्र पहिल्या चेंडूपासून एक वेगळा रुपेश इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जबरदस्त स्लाइस केलं जात आहे. स्वीपर कव्हर मध्ये चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी रुपेश कोळी RK इफेक्ट इकडे देखील दिसतोय. तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय जुचंद्र या गावात. ग्रेट बॅटिंग ट्रीट टू वॉच. आज रुपेशला थांबवणं कठीण आहे. मैदान कुठलंही असो त्याच्या बॅट मधून जवळ पाऊस पडतोय धावांचा. यावेळेला पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळलेले आहेत. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहे. रुपेशची खेळी संपुष्टात. त्यावेळेला स्ट्रोक खेळताना थोडंसं जास्त अग्रेशन दाखवलंय. बॅकफुटला येऊन कट करू शकले असते, मात्र ऑन साइडला खेळायला गेलेत. हीच एक मोठी चूक झालाय. रुपेशची खेळी संपुष्टात. आईची घेऊन आणा ओर केलं ती मैदानानं. ओर केलं ती मैदानानं. ओर केलं ती मैदानानं. मारती चौकार षटकार आज जुचंद्र गावानं. आज जुचंद्र गावानं. आज जुचंद्र गावानं. रोहन पाटील दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावाचं. रोहन पाटील दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावाचं. रुपेश कोळी तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं जिंकलं आणि तो निघूनही गेला हेच म्हणावं लागेल. कारण काय खेळी केले बघा. 3 चेंडूंना सामोरे गेले, 10 धावा केले, षटकार चुकला, चौकार ठोकला, मात्र एका चुकीच्या फटक्यावर तो बाद झालाय. नवनाथनं अतिशय चांगला झेल टिपलाय. त्यामुळे या 2 संघादरम्यानचं बॅटल नक्कीच रंगणार आहे. एका बाजूला अष्टविनायक नायगाव तर दुसऱ्या बाजूला एकविरा नायगाव. नायगाव परिसरातील एक 2 दिग्गज संघ आमने सामने. न्यू बॅटर इन मिस्टर शैलेश घोडेकर. नाव सेकंडला
अमर कोळीकडे लक्ष असेल. रितेश गंगेकर वर्सेस अमर कोळी. 41 धावा विजयासाठी आहेत. अनेक मान्यवर इथे येताना दिसत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. कार्यकर्ता चषक 2022 मध्ये. रितेश, यावेळेला रुपेश चा फॉर्म कंटिन्यू करताना इथे अमर कोळी. हा चेंडू ओव्हर पिच होता आणि त्याला लॉंग बाउंड्रीच्या डोक्यावरून टोकलाय षटकारासाठी. अप्रतिम फटका. वेल प्लेड अमर. कार्यकर्ता चषक ठेवलाय चंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय चंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय चंद्र या गावात. बरोबर ब्लास्टमन स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि त्यामुळेच आपण बघतोय हा चेंडू फटकावताना जास्त काही त्रास झाला नाही तिथे अमर कोळीला. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहिलं. हा चेंडू आउटसाइड डायलेक्ट स्टंप दिसतोय. पॅड वर येतोय. लगेच एक चांगला ग्लान्स दाखवला आणि अतिशय चांगला फटका इथे दाखवतायत. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 10.25 अशी सरासरी होती. मात्र पहिल्या षटकात आतापर्यंत आपण बघतोय 18 धावा कुठलेल्या आहेत. त्या म्हणजे अमर कोळी आणि रुपेश कोळी या जोडीनं. मात्र रुपेश बाद झालाय आणि त्याची जागा आता नवीन फलंदाज येतोय, तो म्हणजे शैलेश घोडेकर. शॉर्ट पेज डिलिव्हरी आहे. 8 माइल्स. इथे प्रत्येकाने षटकाराने सुरुवात केली. रुपेशाला षटकार टोकला, अमराला षटकार टोकलाय आणि आता शैलेश घोडेकर आलाय आणि त्याने देखील षटकार टोकलाय. या पहिल्या षटकात धावा आले तब्बल 24. त्यामुळे दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची प्लीज. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झाले. या एकूणच मालिकेत मी बऱ्याच गोष्टी पाहिल्या. 4 चेंडू 4 गडी बाद पाहिले, 4 चेंडू 4 चौकार पाहिले, 4 चेंडू 4 षटकार पाहिले. मागच्या इनिंग मध्ये आपण एका षटकात 18 धावा बघितल्या. मात्र त्यांच्याच तोडीस तोड एका षटकात 24 धावा बनवल्या. मात्र एक गोष्ट मला दिसली नाहीये कार्यकर्ता चषकामध्ये, ती म्हणजे व्हॉलंटियर्स. गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो, कारण चेंडू जातात ते परत येत नाहीयेत. नुकसान तुमचं आहे मित्रांनो, मात्र नुकसान इथे त्या बॅटरचं देखील होऊ शकतं, कारण ते चेंडू जे षटकार बाहेर जातात ते आले पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. कार्यकर्त्यांना विनंती आहे, असे देखील कार्यकर्ते आणा जे आपल्याला चांगलं व्हॉलंटियर्स करतील. त्यामुळे गरज आहे, मला वाटतं ही उणीव उद्या दिसणार नाहीये अशी अपेक्षा बाळगतो मी. चोवीस धावा, 41 धावा विजयासाठी आहेत 4 षटकामध्ये. पहिल्या षटकात आले 24 धावा. त्यामुळे आता गणित बघा, शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आता फक्त 17 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज येतोय, निर्भय येणार. निर्भयनं पहिल्या सामन्यात अतिशय चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच फॉर्मची गरज आहे. मात्र ज्या पद्धतीने इथे शैलेंद्र घोडेकर आणि एकूणच अमर कोळी खेळत आहेत, त्यामुळे निश्चितच त्यांना जास्त जड होणार नाहीये धावसंख्या. 17 धावांची गरज आहे. 18 चेंडू 17 धावा. यावेळा रनवे मध्ये थोडस चूक होतीये. गोलंदाजीचं महत्वाचं अंग आहे रनवे. जर तुम्ही तिथे चुकलात तर निश्चितच चेंडू रिलीज करताना तुम्हाला त्रास होईल. यावेळेला हा चेंडू टप्पा हलकासा कट झालाय, मात्र जी रेषा आहे वाढची त्याच्या योग्य आतून झालाय. त्यामुळे हा चेंडू इथे निर्धाव. कदाचित हा फटका खेळताना थोडासा उशीर झालाय अमरला. जागा बनवली होती स्ट्रोक साठी, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. कुठेतरी कंट्रोल एकूणच आपण बघितलं, जो बॅलन्स आहे, बॉडी बॅलन्स आहे, तो दिसून आलेला नाहीये. म्हणूनच हा चेंडू इथे निर्धाव जातोय. निर्भयला चांगली गोलंदाजी करावीच लागेल. ओ, हा चेंडू खाली राहिलाय. हा चेंडू खाली राहिलाय. कोणतंही उत्तर नव्हतं तिथे अमर कोळीचं. वेट अँड वॉच करावा लागेल, थोडासा वेळ द्यावा लागेल. पहिल्या षटकात तब्बल 24 धावा आलेत. त्यामुळे या वेळेला जास्त घाई न करता थोडंसं चेंडूच्या मागे येऊन खेळणं गरजेचं आहे. मात्र बॅकफुटला येऊन खेळत असताना फुटवर्क महत्वाचं ठरतं, मात्र ते फुटवर्क थोडंसं कमजोर ठरतोय आणि इथे थोडीशी विकेटची मदत इथे निर्भयला लाभतंय, कारण लागोपाठ 2 चेंडू इथे निर्धाव झालेत. आता 16 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. आर के दत्ताळी संघ रेडी राहायचंय.
यावेळा लो फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला चेंडूला फक्त सॉफ्ट हँडने ढकलून दिला. एक धाव पूर्ण होते. क्षेत्ररक्षण बघा काय चेंडू हातात जबरदस्त रित्या सापडलाय. मात्र 2 धावा तरी सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. बऱ्याचदा या मैदानामध्ये आम्ही डिफ्लेक्शन बघितलेत मात्र बऱ्याचदा चमत्कारिक क्षेत्ररक्षक सुद्धा आम्ही पाहू शकलोय. हे आहे अजिंक्य स्पोर्ट्सचं मैदान. धावसंख्या 26. यावेळा बॅकपट जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला इथे आणि निश्चितच आपण बघतोय योग्य फटका म्हणता येणार नाहीये. टाइम करू शकलं नाहीये. यावेळा सुद्धा थोडस जास्त लवकर खेळलंय हा फटका. अजून थोडस मागे येऊन चेंडूला फक्त स्टिअर करण्याची गरज होती. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही कारण आपण बघतोय फ्लाय स्लिप आणि एकूणच जो गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे त्यामध्ये मोठा गॅप आहे. तो गॅप कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. लक्षात घ्या ॲज अ बॅट्समन तुमचं लक्ष असायला पाहिजे की फिल्डिंग प्लेसमेंट काय आहे. त्यानुसार ज्या पद्धतीने गोलंदाजी होते त्या पद्धतीने तुम्हाला मुवमेंट करावी लागते एकूणच चेंडूची. यावेळेला मात्र निर्मयनं तीच गोष्ट विचाराधीन घेतलंय की तिची फ्लाय स्लिप लावलंय ती थोडीशी अजून वाईडिश लावावी लागेल जेणेकरून गॅप होता कामा नये. लेट्स सी इथे शैलेश गोडेकर काय करतायत. फुल पिच डिलिव्हरी ऑन साइडला टर्न केलाय चेंडू कॉर्नर मध्ये एक मोठा फटका. काय टाइम केलंय बघा. हवा कुठेही असो मात्र जे टायमिंग आहे ते शिअर आहे. हा आलाय दमदार षटकार. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या लुक्काछुपी सुरू हो गई बॉस. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो. ये मित्रा चेंडू देतो दुसरा. कार्यकर्ता चषकामध्ये जबरदस्त चेंडू आणण्यात आलेले आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाहीये. गुड शॉट क्वालिटीचे हे चेंडू मेड इन कामन. मात्र या षटकारण संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचले. 8 रिक्वायर्ड रन्स टू विन. यावेळेला शैलेश गोडेकर पुन्हा एकदा चांगला पुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक आलाय चौकार. या सामन्यातील हवा आता पूर्णपणे नष्ट होताना दिसतंय. फक्त 4 धावांची गरज आहे. षटक संपलेले आहेत. 2 धावसंख्या झाले तब्बल आणि तब्बल 37. त्यामुळे शेवटची 2 षटक आणि 4 धावांची गरज. बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले प्यार. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान. याच दरम्यान संजय यांचं देखील आगमन होते तसेच चेतक पाटील यांचं देखील पुन्हा आगमन होते. त्यांचं देखील आम्ही कार्यकर्ता चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला आर.के. दत्ताळी दीपेश कॅप्टन यायला हरकत नाही. आपण 4 टू विन 12 चेंडू 4 धावांची गरज आहे. आर.के. दत्ताळी संघ इथे जर उपस्थित झाला असेल कॅप्टन दीपेशला विनंती करतोय की लगेच मान्यवर कक्षामध्ये यायचे जेणेकरून आपण टॉस संपन्न करू शकतो. त्यांची तिकडे मॅच सुरू आहे त्यामुळे आपली स्पर्धा थांबवायची का इथे हा एक प्रश्न आहे. यावेळेला चांगला चेंडू रोल केला होता आणि पामचा अतिशय चांगला वापर इथे अमर कोळीला परतावा लागेल. गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे प्रशांत. प्रशांत कुपडीकर गोलंदाजी करताना आम्ही बघतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर घडी बाद केलाय. कदाचित हा वेगळा प्रयत्न केला असेल रितेश गंगेकर आणि कंपनीनं की प्रशांतला थोडासा ऑफबीट बॉलर आहे. कदाचित प्रशांतची गोलंदाजी इथे एकविरा नायगाव संघाला माहित नसेल किंवा काय प्रश्न असू शकतो. तसा देखील असू शकतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय विवेक कोळे. फोर टू विन 11 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा कार्यकर्ता चषकामध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळा विवेकच्या बॅट मधून एक चांगला स्लाइस फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चौकारासाठी. सामना इथे संपलाय आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे एकविरा नायगाव संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.